मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोड स्वाद दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा. कोजागिरीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी केतकी तुम्हा सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा देते. भुलाबाई ही पश्चिम महाराष्ट्रातील आणि विशेषतः विदर्भातील एक लोकपरंपरा आहे, ज्यात दसऱ्यापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत लहान मुली आणि स्त्रिया भुलाबाईंची मूर्ती स्थापन करून नृत्य आणि गाणी आणि खेळ खेळतात. भुलाबाई म्हणजे कोण? भुलाबाई म्हणजेच परब्रह्मणी स्वरूपिणी देवी पार्वती. एका आख्यायिकेनुसार पार्वतीकडून सारीपाठात सर्व काही हरल्यावर शंकर कैलास सोडून रुसून निघून जातात. शंकराला परत आणायला पार्वती बिल्लिणीचे रूप घेते. ती नृत्य करून शंकराला प्रसन्न करून घेते. शंकर पार्वतीच्या रूपाला भुलेल म्हणून त्यांना भुलोबा किंवा भुलोजीराणा म्हणतात, तर पार्वतीला भुलाबाई म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला शिवपार्वतीची मूर्ती स्थापन करतात. पूजा जरी शिवपार्वतीची होत असली तरी हा उत्सव प्रामुख्याने मुली आणि स्त्रियांचाच. पूर्वी महिनाभर चालणारा हा उत्सव आता फक्त अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरीपुरता मर्यादित झाला आहे. भारताची संस्कृती थोर आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक पारंपरिक सण साजरे होत असतात, पण आजकाल मोबाईल आले आणि नवीन जनरेशन या गोष्टींची माहिती नसल्यामुळे या सर्व गोष्टी आता मागे पडत चालल्या आहे. हाच विचार करूनच पल्लवी यादगिरे वैद्य आणि सुचिता बर्वे यांच्या सुंदर संकल्पनेतून साकार झालेला भुलाबाई उत्सव 2025 हा नुकताच साजरा करण्यात आला आणि तो इतका छान झाला की संपूर्ण विदर्भात चर्चेला हा उत्सव आहे. भुलाबाई उत्सव 2025 या उपक्रमामध्ये स्पर्धा पण ठेवण्यात आली होती, जिथे भुलाबाईंची गाणी म्हणायची होती. तर त्याच्यामध्ये पण धामणगाव रेल्वे, वरूड, तिवसा आणि विदर्भातून वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळे ग्रुप येऊन त्यांनी खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि खूप छान त्यांची उपस्थिती दर्शवली. या उत्सवासाठी अमरावतीतील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली. माननीय सुलभाताई खोडके यांनी उपक्रमाचे कौतुक केले. अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, आपण यासाठी नक्कीच प्रयत्न करू, असे प्रतिपादन त्यांनी केले. संगीता शिंदेंनी तर स्वतः भुलाबाईंची गाणी गाऊन दाखवली. भुलाबाई पारंपरिक उत्सव 2025साठी मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्याबद्दल पल्लवी आणि सुचिता मावशी यांचे मनपूर्वक आभार. अशा सुंदर आणि संस्कृती जपणाऱ्या उपक्रमाचा भाग होण्याची संधी मिळाली याचा मला अत्यंत आनंद वाटतो. या स्पर्धेमुळे अमरावतीमध्ये एक नवीन चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आपली संस्कृती जोपासण्यासाठी आपणच प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा ही संस्कृती केवळ आठवणीतच राहील. तर चला, आपण सर्वजण मिळून ही परंपरा पुढे नेऊया.